बघणार आहे. We need integration तर पहिल्यांदा बघूया व्हॉट इज ऍक्च्युअली इंटिग्रेशन. म्हणजे डेरिव्हेटिव्ह मध्ये काय दिलं होतं आपल्याला, फंक्शन दिलं होतं आणि आपण डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचं. इंटिग्रेशन मध्ये काय दिलेलं असतं, डेरिव्हेटिव्ह दिलेलं असतं आणि त्याचं आपल्याला फंक्शन फाइंड करावं लागतं. मीन्स इंटिग्रेशन इज inverse process of differentiation, or simply it is called as antiderivative. Antiderivatives बरोबर. आणि इंटिग्रेशनची डेफिनेशन आहे इंटिग्रेशन ऑफ, तर इंटिग्रेशनचा सिंबल आहे एक्सटेंडेड एस करायचा बरोबर. f of x dx is equal to phi of x plus c, where c is called as constant of integration. C is called as constant of integration. So let us comparatively study between integration and differentiation. तर आपल्याला हे डिफरन्शिएशन माहित पाहिजे बरोबर. इंटिग्रेशन म्हणजे काय असते, सिंपली अँटी डेरिव्हेटिव्हज ऑर इनव्हर्स प्रोसेस ऑफ डिफरन्शिएशन. तर दोन कॉलम करूया आपण. एक करा डिफरन्शिएशन साठी आणि सेकंड कॉलम करा इंटिग्रेशन साठी. तर आपल्याला माहिती आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ x रेज टू n काय असतं, डेरिव्हेटिव्ह ऑफ x रेज टू n इज nx रेज टू n minus 1. पण इंटिग्रेशन मध्ये काय होतं, इथे डेरिव्हेटिव्ह मध्ये पॉवर न मल्टिप्लाय करतो आणि एक न पॉवर कमी करतो. पण इंटिग्रेशन मध्ये काय, इंटिग्रेशन ऑफ x रेज टू n dx इज, याचं मीनिंग होतं इंटिग्रेट विथ रिस्पेक्ट टू x. मग कुठलेही फंक्शन असेल x रेज टू n प्लस 1 अपॉन n प्लस 1 प्लस c, म्हणजे एक न पॉवर वाढवायची आणि सेम पॉवर न डिवाइड करायचं बरोबर. सेकंड आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट इज इक्वल टू 0 बरोबर. देयरफॉर द इंटिग्रेशन ऑफ 0 dx इज constant plus c, where c is called as constant of integration. Third function है derivative of kx is k, therefore d by dx become integral. Therefore integration of k dx is kx plus c. Then fourth function है e raised to x. The derivative of e raised to x काय असतो, e raised to x. d by dx RHS ला गेलो काय इंटिग्रल. therefore integration of e raised to x dx is काय लिहिले e raised to x plus c, where c is called as constant of integration. Then next one is derivative of a raised to x is a raised to x into log a. आता आपल्याला काय फाइंड करायचे, a raised to x चे इंटिग्रेशन. d by dx RHS ला म्हणजे इंटिग्रेशन ऑफ a raised to x dx equal to a raised to x upon log a. a raised to x upon log a म्हणजे डेरिव्हेटिव्ह मध्ये log a ने मल्टिप्लाय करतो, इंटिग्रेशन मध्ये log a ने डिवाइड करतो प्लस c, where c is called as constant of integration. Then derivative of log x is 1 by x. Derivative of log x is 1 by x. Therefore integration of 1 by x dx is log x plus c, log x plus c. Then derivative of 1 upon x is minus 1 upon x square. Derivative of 1 upon x is minus 1 upon x square. Therefore
इंटिग्रेशन ऑफ -1 upon x square is d by dx RHS का लेगा इंटीग्रल 1 upon x plus c, where c is called as constant of integration. हे सगळी झाली स्टँडर्ड फंक्शन, आपण डिफरन्शिएशन मध्ये बघितलं होतं. आता बघूया ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन काय बघूया आता ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. तर पहिलं ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ sin x. तर परत दोन कॉलम करूया, एक करूया डिफरन्शिएशनचा आणि दुसरा करूया इंटिग्रेशनचा. डिफरन्शिएशन अँड इंटिग्रेशन. तर पहिलं ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे sin x. डेरिव्हेटिव्ह ऑफ sin x is cos x. therefore dy dx RHS का वैल्यू काय होईल इंटिग्रल ऑफ cos x dx is अरे sin x plus c. मग आहे का डेरिव्हेटिव्ह cos x कशाचं डेरिव्हेटिव्ह आहे sin x चं. cos x चे इंटिग्रेशन काय येईल sin x बरोबर. सेकंड फंक्शन आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ cos x is minus sin x. therefore integration of plus sin x dx is हे माइनस साइन LHS ला शिफ्ट करा म्हणजे काय येईल माइनस cos x plus c. म्हणजे cos चा डेरिव्हेटिव्ह माइनस साइन, पण साइन चे इंटिग्रेशन काय येतं माइनस cos x plus c, where c is called as constant of integration. Then derivative of tan x is sec square x. Derivative of tan x is sec square x. Therefore integration of sec square x dx is tan x plus c, where c is called as constant of integration. Fourth function है derivative of cot x is minus cosec square x. Therefore integration of cosec square x dx is minus cot x plus c. हे जे RHS चा साइन आहे ते कुठे शिफ्ट केले इकडे LHS ला, म्हणजे येईल minus cot x plus c, where c is called as constant of integration. Then derivative of sec x is sec x into tan x. Therefore integration of sec x tan x dx is equal to sec x plus c. Sec x plus c, where c is called as constant of integration. Then last one is cosec x. Derivative of cosec x is minus cosec x into cot x. Therefore integration of plus cosec x cot x is हे साइन LHS ला शिफ्ट करूया म्हणजे काय येईल minus cosec x plus c बरोबर. आता डेरिव्हेटिव्ह ऑफ log of sec x काय येईल log of फंक्शन आहे म्हणजे 1 upon sec x आणि परत sec x into tan x येईल. म्हणजे जर आपण हे फाइंड केलं तर काय मिळतं tan x मिळतं बरोबर. काय मिळतं डायरेक्टली tan x. जर डेरिव्हेटिव्ह ऑफ log of sec x tan x येत असेल तर इंटिग्रेशन ऑफ tan x dx is log of mod of sec x plus c, where c is called as constant of integration. Then derivative of log of sin x is जर याला डिफरन्शिएट करून बघितलं आपण कंपोजिट फंक्शनच्या रूल नुसार तर log of sin x ला डिफरन्शिएट केलं तर काय 1 upon sin x आणि sin x चं परत cos and cos upon sin is cot x. Therefore integration of cot x dx is log of sin x plus c. Then second last is derivative of log of sec x plus tan x. Sec x plus tan x हे जर सॉल्व केला आपण कंपोजिट फंक्शन नुसार तर काय येतं आन्सर sec x. Therefore integration of sec x dx is log of sec x plus tan x plus c.
x is cosec x, बरोबर. देअरफॉर हे जर सॉल्व केलं आपण log of cosec x मायनस cot x तर काय मिळतं आपल्याला cosec x. तर आपण हे लास्टचे चार बघणार आहे की कसे येतं डेरिव्हेटिव्ह tan x cot x sec x आणि cosec x नेक्स्ट लेक्चरला. आता फक्त लक्षात ठेवा हे, बरोबर. देअरफॉर इंटिग्रेशन ऑफ cosec x dx is log of cosec x minus cot x plus c. तर काय करा, हे फॉर्म्युले सगळे लिहून घ्या, बरोबर. आणि हे फॉर्म्युले पाठच पाहिजे तर आपल्याला इंटिग्रेशन व्यवस्थित समजेल. समजलं का सर्वांना, बरोबर. तर हे लास्टचे चार फॉर्म्युले log of sec x चं डेरिव्हेटिव्ह tan x कसं येतं, log of sin x चं डेरिव्हेटिव्ह cot x कसं येतं, log of sec x plus tan x चं डेरिव्हेटिव्ह sec x कसं येतं, किंवा log of sec x log of cosec x minus cot x चं डेरिव्हेटिव्ह cosec x कसं येतं ते आपण नंतर बघूया. फक्त हे आता तात्पुरतं लक्षात ठेवा. तर सर्वांना हे समजलं असेल.